नमस्कार, पीसीएन सिटी न्यूज मध्ये मी श्रद्धा पंडे आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आता आजचं सविस्तर वृत्त. माननीय श्री संतोषभाऊ चौधरी, माननीय आमदार मनीषदादा जैन यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळाली. पंचशील नगर भागात दम्मदीप चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने समाज मंदिराचं बांधकाम केलं जाणार असून याचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. सदर कार्यक्रमाला माननीय संतोषभाऊ चौधरी, माननीय अनिलभाऊ चौधरी, माननीय आमदार मनीषदादा जैन, विजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी खासदार फंडातून 25 लाखांचा निधी देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. माननीय संतोषभाऊ चौधरी यांच्या आगमनानं शहरात विकास कामांना सुरुवात झाली आहे. लवकरच शहर परिसराचा दौरा ते करणार असल्याचं त्यांनी या प्रसंगी सांगितलं. शहरातील रस्ते, वीज, पाण्याच्या समस्यांवर कामकाज सुरू असून त्यांनाही लवकरच मार्गी लावणार असल्याचंही यावेळी ते बोलले. या प्रसंगी येथे उमेश नेमाडे, ॲडव्होकेट राजेश झालत्रे, प्रभाकर जाधव, सुषमा नेमाडे, पुष्पा चौधरी, संतोष चौधरी उर्फ दाडी, शेख मुस्ताक शेख मुसा, नईम पठाण, रमेश मकासरे, जुबेर पठाण, भीमा कोडी यांसह इतर मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते. आणि त्याचा त्यांनी या ठिकाणी एक चांगला फोटोग्राफ या ठिकाणी त्यांनी छापलेला आहे आणि ते पूर्णत्वाला नेण्यासाठी या ठिकाणी जो त्यांनी विडा उचललेला आहे त्या विड्याला सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करावं, मदत करावी. सर्व त्यांना माझ्या या कार्यालयाला हार्दिक शुभेच्छा आहे. विद्यापीठाला नाव बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊ बाबासाहेब आंबेडकरांची जनता, दादा मनीदादा, बाबासाहेब आंबेडकरांची जनता ही स्वाभिमानी जनता, ही जनता बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी 14 वर्ष जर आपलं रक्त सांडू शकते तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासाठी, बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानासाठी आम्ही रक्ताचे पाठ वाहणारी मंडळी आहोत. वेळ असू द्या, कशी वेळ असू द्या, पंचशील नगर आणि सर्व जनता आपल्या पाठीशी आहे. आपण फक्त आदेश करावा. सर्व पंचशील नगर नव्हे तर संपूर्ण परिसर आपण हात द्या. आपण ज्याला मतदान सांगा त्याला मतदान करायला तयार आहे. नगरसेवकांचं सहकार्य, त्यामुळे प्रत्येक काम आपण त्या ठिकाणी करतोय. परंतु मुख्यत्वे आपण जर या ठिकाणी पाहिलं रस्त्यांचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर उदयास येतोय. परंतु मित्रांनो, आमची काही मित्रमंडळी, काही सहकारी या ठिकाणी दिशाभूल करताना पूर्ण नागरिकांना दिसत आहे. आपण या पंचकृष्टीतील चांगलेच कामं करतात आणि या निमित्ताने आपण याचं आज भूमिपूजन करताय. इथे माझे वडील खासदार, राष्ट्रवादीचे खासदार किशोरवाला बाबूजी येणार होते. काही कारणावस्तव मी आता बोललो, आपल्याला ते येऊ शकले नाही. पण त्यांनी मला फोनवर सांगितलं की भाऊंचं आमचं बोलणं झालं आहे, मला या भूमीला माझ्या खासदार फंडातून 25 लाख रुपये द्यायचे आहे. मनापासून खात्री आहे. बाबूजी ते परवा अनिल भवन बाबूजी रणभूमी मागायसाठी तयार करत होते. एक भाऊ आणि एक वडील सोबत आहे, तर म्हणून मी चिंतत नाही, नो चिंता. मी इकडचा भाग सोडलाय, मी मलकापूर फिरतोय, मी चोपडाला फिरतोय, रावेरला जातोय. अनिल भवन संतोषभाऊ म्हणता इथे येऊ नका, नो चिंता. खेळतात मला माझे, मी दोष कोणाला देऊ, विकणारच मला माझे, फासणारच मला माझे, मी दोष कोणाला देऊ. अरे झालं ते मंत्री महाराजे, झालं ते मंत्री महाराजे, मी दोष कोणाला देऊ. खेळतात मला माझे, मी दोष कोणाला देऊ. भाऊ म्हणजे पहिल्यांदा विधान परिषदेमध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करण्याचा मान जर का कोणी राखला असेल आतापर्यंत एमएलसी मध्ये तर तो मनीष बाबूने ठेवला, एवढी खात्री या ठिकाणी आपल्याला दिसते. काही लोकांना चांगलं वाटतं, काही लोकांना वाईट वाटतं. निष्ठावंत सर्वच राहतात असं नाही. या 26 जानेवारी पासून आपल्याला या भुसावळ शहराची वाटचाल, या भुसावळ शहराचं कार्य आणि त्यामध्ये आता भर पडणार आहे खासदारांची. मी विश्वासाने सांगतो
की या जिल्ह्याचे दोघंही खासदार राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे राहतील याचा विश्वास मी आपल्याला सर्वांना या ठिकाणी देतो. मकर संक्रांत शहरभरात उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त पतंगाच्या दुकानावर भारी गर्दी पाहायला मिळाली. चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी पतंग आकर्षणाचं केंद्र असतं व मकर संक्रांत असल्यामुळे पतंगाची पैस जिकडे तिकडे लागलेली असते व यामुळे पतंग खरेदी करण्यासाठी आलेल्यांची भारी गर्दी पतंगांच्या दुकानावर पाहायला मिळत होती. एकमेकांना तिळगुळ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. मकर संक्रांत देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. भुसावळ शहरातही असाच काही आनंदाला उधाण आलं होतं. मकर संक्रांती हा नववर्षाचा पहिला सण म्हणून मागील बऱ्याच दिवसांपासून समाज बांधव याच्या जय्यत तयारीत लागलेले दिसत होते. अशातच चिमुकल्यांपासून युवा वर्गापर्यंत सर्वांचं आकर्षण ठरल्या त्या पतंगा. विविध रंगसंगतीच्या व तऱ्हातऱ्हाच्या पतंग उडवण्याचा आनंद सर्वांनी लुटला. पतंग खरेदी करण्यासाठी आलेल्यांची भारी गर्दी पतंगाच्या दुकानावर जमलेली दिसली. मांजा, दोर व पतंगांची विक्री दुप्पटीने वाढली होती. सर्वांनी मकर संक्रांतीच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. शहर परिसरात ईद ए मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने या निमित्ताने शहर परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. युवा वर्ग फार मोठ्या संख्येमध्ये या मिरवणुकीमध्ये दाखल झालेला होता. या प्रसंगी नाद वाजवण्यात आल्या व आपला आनंद या निमित्ताने दर्शवण्यात आला. ईद ए मिलादुन्नबी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त भव्य मिरवणूक शहर परिसरातून काढण्यात आली होती. फार मोठ्या संख्येत समाज बांधव व युवा वर्ग यात सहभागी झालेला होता. पवित्र नाद यावेळी वाजवण्यात येत होत्या तर युवा वर्ग झेंडे फिरवत आपला आनंद येथे दर्शवत होते. कडक पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी चहा व पाणी वाटप याची व्यवस्था करण्यात आली होती. हजरत ख्वाजा गरीब नवाज ग्रुप यांच्या वतीने देखील ईदची मिरवणूक काढण्यात आली. सर्वांसाठी ही मिरवणूक आकर्षणाचं केंद्र होती. हुजूर सल्लल्लाहु ताला वसल्लम यांचा जन्मोत्सव म्हणून ही ईद साजरी केली जाते. साक्री फाटा वरणगाव रोड या ठिकाणी नव्यानेच ईगल जिमची सुरुवात करण्यात आली आहे व या ठिकाणी उद्घाटन सोहळा माननीय श्री संतोष भाऊ चौधरी यांच्या हस्ते पार पडला. शहर परिसरात विकास कामांना आता गती आलेली असून याच मालिकेमध्ये सदर जिमचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या परिसरात जिम नसल्यामुळे भारी असुविधेचा सामना या परिसरातील रहिवासी नागरिकांना करावा लागत होता व आता नव्यानेच ही जिम सुरू झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. या ठिकाणी महिलांबरोबर पुरुषांच्या देखील जिमची व्यवस्था करण्यात आली आहे. साक्री फाटा परिसरामध्ये जिमचं उद्घाटन आज ईगल जिमचं उद्घाटन आज संतोष भाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आलं. या ठिकाणी जिम नव्हती. इथल्या मुलांना खूप लांब जावं लागत होतं. हायवे ओलांडून सिटीमध्ये जावं लागत होतं. म्हणून आम्ही या ठिकाणी तरुण मुलांसाठी आणि महिलांसाठी जिमची व्यवस्था करून दिलेली आहे. आजची बातमी संपले. धन्यवाद.